महाराष्ट्र का सिख क्षेत्र चल रहा है। सिख क्षेत्र में बहुत सारे लोग मोर्चा लेकर आ रहे हैं। तो महिला से सुनते हैं इनकी बात। मैडम अपना परिचय बताएं। माझं नाव आहे कविता सुनील लांडगे। काय विषय आहे तुमचा हा मोर्चाचा? आमचा हा मोर्चाचा हा विषय आहे की दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 ला धम्म दीक्षा दिली आणि त्या दीक्षाभूमीची जागा जी आहे ती 57 एकर होती आणि ती 57 एकर जागा आम्हाला मिळण्याबाबत हा मोर्चाचा आम्ही नियोजन केलेलं आहे। आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवर हे दिली त्या दीक्षाभूमीवर अंडरग्राउंड पार्किंग करण्यात आलं होतं। ते अंडरग्राउंड पार्किंग आम्हाला नको पाहिजे होतं। आम्हाला दीक्षाभूमीचा सौंदर्यीकरण पाहिजे होतं। आम्ही सौंदर्यीकरणाचा कधी तेव्हाही विरोध केला नाही, आजही आम्हाला विरोध नाही आहे। आणि आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या दीक्षाभूमीची जागा होती ती आम्हाला मिळाली पाहिजे आणि दीक्षाभूमीचा सौंदर्यीकरण झालेलं पाहिजे। सगळ्या हिंदू धर्माच्या मंदिराचं सौंदर्यीकरण झालेलं आहे आणि ते आम्हाला दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे। तिथं राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, गार्डनची व्यवस्था झाली पाहिजे, लॅट्रिन बाथरूमची व्यवस्था झालेली पाहिजे। ही आम्ही आमची मागणी घेऊन मुख्यमंत्र्याकडे आज आम्ही जात आहोत। आणि त्याही वेळेस तेच मुख्यमंत्री होते, ह्याही वेळेस तेच मुख्यमंत्री आहेत। ज्या वेळेस 1 तारखेचं जुलै महिन्यात आंदोलन झालं त्या आंदोलनाची भूमिका त्यांना माहिती होती। निव्वळ आम्हाला अंडरग्राउंड पार्किंग नको पाहिजे नव्हतं, आम्हाला दीक्षाभूमीची 57 एकर जागा पाहिजे। त्यांनी ती खाली करून द्यावं आणि आमच्या लाखो बांधव भगिनीला तिथं येतात त्यांना ती जागा मोकळी करून द्यावं ही आमची मागणी आहे। सर आपला परिचय? मी भीमरावजी भुसे, भारतीय बौद्ध महाराष्ट्र संघटक या नात्याने आज या मोर्चामध्ये सामील झालो। असंख्य बौद्ध बांधव या मोर्चामध्ये सामील झालेले आहे। मागच्या जानेवारी फरवरी मध्ये ज्या पद्धतीनं दीक्षाभूमीवर खोदकाम करण्यात आलं होतं ते खोदकाम अंडरग्राउंड पार्किंग करतो और त्या ठिकाणी हॉलचं प्रपोजल आहे, त्या ठिकाणी शिवर लाईनचं प्रपोजल आहे, त्या ठिकाणी बाथरूमचं प्रपोजल असे हे सांगून त्या ठिकाणी 2 एकर जमीन दीक्षाभूमीची खोदून टाकली होती। परंतु बौद्ध बांधवांनी ते हाणून पाडली, कारण की दीक्षाभूमी 14 एकर आहे आणि 14 एकर जागेमध्ये फार अपुरी आमच्या भारत देशामधून म्हणा किंवा पूर्ण जगामधून या पवित्र दीक्षाभूमीला बाबासाहेबांच्या चरणस्पर्शाने जी माती पवित्र झाली आहे त्याचं दर्शन घेण्याकरता येत असतात आणि म्हणून ती जागा अपुरी पडत होती। त्या अपुरी जागा पडली नाही पाहिजे याकरता बाजूला जे कॉटन रिसर्च सेंटरची जागा आहे त्याचप्रमाणे माता कर्जीची जागा आहे ती आम्हाला देण्यात यावी अशी आमची मागणी आहे। ती लवकरात लवकर शासनाने आमच्या स्वाधीन करावी अशी आमची विनंती आहे। जर शासनाने ती जागा आम्हाला दिली नाही यापेक्षा ही बौद्ध जनता आहे ती जास्त प्रमाणात एकत्र होईल आणि मग शासनाला हे सांभाळणं मुश्किल होईल। आणि म्हणून लवकरात लवकर याचा जे माननीय मुख्यमंत्री आहेत ते नागपूरचे आहेत आणि नागपूरचा हा प्रश्न आहे, हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा त्यांनी अशी आमची त्यांना विनंती आहे। तेव्हा या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो की अधिक विलंब न लावता की भारतीय बौद्ध महासभेच्या नावाने ती जागा करून देण्यात यावी आणि आम्हाला हे स्वाधीन करावी एवढी माझी विनंती आहे। जय भीम, नमो बुद्धाय।